नवनिर्माण विद्यार्थी सेना अमित ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी तुमच्या समोर मुंबई युनिव्हर्सिटीचा नवीन प्रकरण तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. 11 तारखेला एम.कॉम सेमिस्टर 3 MEP चे रिझल्ट डिक्लेअर झाला आणि लगेचच 12 तारखेला त्यांनी लेट फी केटीचा फॉर्म लेट फी म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. एवढी घाई का केली? मला ह्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक घोटाळा आढळून येतोय. तसंच पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन, ज्यावेळी विद्यार्थी रिव्हॅल्युएशन साठी पेपर देतात साइड बाय साइड ते केटीला पण पैसे भरतात आणि ज्यावेळी रिव्हॅल्युएशन मध्ये ते पास होतात मग केटीचे पैसे परत का मिळत नाही, मग पैसे जातात कुठे? हा सगळा कुठेतरी आर्थिक घोटाळा होतोय. मी आता तुम्हाला एक जी गोष्ट सांगणार आहे ती खूप धक्कादायक आहे. मी तुम्हाला सर्वांना एकच नम्र विनंती करतो, ही बातमी बघितल्यानंतर तुम्ही कोणी मुंबई विद्यापीठाला चुकीच्या कमेंट्स करू नका, कारण की मुंबई विद्यापीठ ही पवित्र वास्तू आहे. पण इथले अधिकारी जे आहेत ते खोटे आहेत. त्यांनी सगळं घोळ घालून ठेवलं. लाज वाटेल असं कृत्य केलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या स्वतःच्या कॅबिनमध्ये म्हणजे संचालकाच्या कॅबिनमध्ये मुंबई विद्यापीठाच्या आवारात शासनाच्या जमिनीमध्ये होम हवन असं कर्मकांड तंत्रमंत्र केलेलं आहे आणि हे त्याचे पुरावे आहेत. हे पहा, हे त्यांनी होम हवन केलेलं आहे. तर त्यांचे असंख्य प्रश्न असताना डायरेक्टरांना हे तंत्र मंत्र करणं सुचलं तरी कसं? हे करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? आम्हालाही असताय. अहो, विद्यार्थी हा कुठल्या जातीचा कुठला धर्माचा नसतो. विद्यार्थी हा विद्यार्थी असतो. आज जर तुम्ही होम हवन तिकडे तंत्रमंत्र करत असाल तर तुम्ही उद्या जर एखादा मुस्लिम विद्यार्थी असेल तर तुम्ही तिकडे उरूस भरवणार आहात का? तुम्ही ख्रिश्चन विद्यार्थ्यासाठी तिथे फादर्सला आणणार आहात का? हे असे असंख्य प्रश्न तुमच्या समोर उभे आहेत. आम्हाला खरंच आता संशय येतोय की 250 एकरच्या परिसरामध्ये डायरेक्टरांनी कुठे कोंबडं बकरं पुरवून तर नाही ठेवलंय, ह्याची तपासणी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, यावेळी आम्ही त्यांचा राजीनामा नाही, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणून शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचा राजीनामा घेण्यात यावा याची मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर झालं पाहिजे.